नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात आणि त्यानंतर पाहणार आहोत फास्ट। रायगड जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातलाय। वाळू चोरी रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली। शुक्रवारी रात्री अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं अडवत असताना चालकानं तहसीलदार महेश सगर यांच्या अंगावर भरधाव ट्रक घालण्याचा प्रयत्न केला। यात सगर यांच्यासह त्याचे सहकारी थोडक्यात बचावले। पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून इंदापूर येथे हा ट्रक पकडण्यात आला। मात्र जमावाकडून तहसीलदार सगर यांच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला। या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्यात सक्शन पंपाने अवैध वाळू उपसा केला जातोय। मागील 2 दिवसांपासून तहसीलदार महेश सगर यांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली। यात 2 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, राज्यभरात जिथे जिथे अशी अवैध वाळू उपसली जाते त्या प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तहसीलदारांवर त्यांना जीवे मारण्याचे प्रयत्न केले जातात। इथेही तेच घडताना दिसते। कुणाचा वरदा हस्त आहे इथल्या नेमक्या या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना? हे जे प्रकार जे घडत आहेत ते जिल्हा प्रशासनाचा वरदहस्त असल्याशिवाय कुठेही सुरू राहू शकत नाही। जिल्हा प्रशासनाकडून असं सांगितलं जातंय की आमच्याकडे जी यंत्रणा आहे ती कमी पडते आहे, त्याच्यामुळे अवैध वाळू उपशाला पायबंद घालण्यात आम्हाला कुठेतरी अडचणी येत आहेत। पण काल जो प्रकार घडला हा रायगडसाठी तसा नवीन नव्हता। यापूर्वी सुद्धा रायगड जिल्ह्यात तहसीलदार सारख्या पदावरच्या अधिकाऱ्यांवर हल्ले झालेले आहेत, पण अवैध वाळू उपसा रोखण्यात मात्र प्रशासनाला अद्यापपर्यंत यश आलेलं दिसत नाहीये। अगदी बरोबर आहे प्रफुल्ल। खरं तर आता राज्य सरकारनं जागा होऊन या सगळ्यावर कडक कारवाई, कठोर कारवाई करणं खूप आवश्यक आहे। धन्यवाद प्रफुल्ल या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।